राघुराजा शोधा लागतो सगळं शोधणं खूप कठीण लागतं. तिथे काढल्यानंतर आपण काय केलं तर सीम साहेबाशी बोललो तिथं ऐकताची लक्ष झालं त्यासाठी 200 रुपयाची उद्या परवा प्रस्ताव घेऊ याच्यावरून शोधणं खूप कठीण आपल्या मोबाईलवरून बघितलं तरी ह्या नोंदी सापडते कोणाच्या प्रत्येक सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर नोंदी सापडते कारण चेक करा कोणाच्या मोबाईल त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे DIC औरंगाबाद संभाजीनगर त्याच्यामध्ये आपण किती अपलोड केलं त्याच्यामध्ये काय केलं डिटेल्स ओके सापडले हे हां नाही सापडले जाऊ शकतो. आता हिंगोली किल्ली आहे 3013 बरोबर फक्त 55 लोकांना अर्ज केला 3013 तुम्ही 1630 आणि 2200 कसं पाहिजे दिल्लीची नोंद संख्या पण त्याची आता नातेवाईकांना मिळणार ना एकाची नोंद सुद्धा जास्त लोकांना मिळणार ना वंशज आहे ते आहे की तसं नातेवाईक नाकारले तुम्ही ते नाकारल्याचे काही वेगवेगळे कारण नाही बऱ्याच ठिकाणी नाकारण्याचे प्रमाण कमी आहे इथे नाकारलं त्याची ते नाकारण्याचे कारण असेल ते दिलं आता व्यक्तिशाही काही जाता येणार नाही त्याच्यात अपलोड किती केले वेबसाईटवर 27,000 म्हणजे तुम्ही कोणी नजरवर तुम्ही आपलं नाव वेबसाईटवर हे सगळं माहिती आहे चेक करा डॉक्टर पण सर्व आपल्याला आमचा इन्शुरन्स खर्च वगैरे सगळी दुसरी काल तुम्ही सांगितलं बरोबर ग्रामपंचायत एकंदरीत
सगळ्या सोयीच्या 1,94,00,000 तपासण्या 1,94,00,000 हे इतक्या तपासले त्याच्यातून एवढ्या भेटल्या. त्याच्यावर बाकीचे काय ते आता वेगवेगळ्या जातीचे आहे संलग्न एकाच जातीचे नाही. त्याच्यामध्ये आपले मराठीचं तपासलं का दुसरं बाकी हो मराठी तपासताना बाकी मराठ्यांचं समजा 19 लाख तपासलं असं म्हणतात 1,94,00,000 1,94,00,000 बरं 2 कोटी तपासले त्यातून फक्त 27 लाख बाकीचं तो काय होतं म्हणजे अगोदरची आकडेवारी लेटेस्ट आकडेवारी ती होती मग आणि सध्या 2 कोटी धरू आपण तपासलं तर 27,000 त्यातून मिळाले पण जे दोन वेगवेगळे कारण आहेत वेगवेगळे कारण आहे काही शेती होतं का काय होतं का मराठा काहीच होतं, लिहिलं काय नाही आहे त्याच्यावर होतं, काय होतं ते महत्त्वाचं आहे ते तर दाखवता येईल आपल्याला काही नमुने नमुना आता हे तुम्हाला दाखवलं ना शेती लिहिलेले मी समजून हां बरेच वेळेला शेती लिहिलेले खाली डॅश केलेले डूडू त्याला आता धरलेलं नाही डोडू वेगळं हां धरलेलं नाही त्याला शेतीमध्येच पण असं लय लय प्रकार आहेत त्याच्यात नाही याच्यात वेगवेगळ्या जातीच्या पण काही तपासल्या गेल्या त्याच्या तर ते मी तुम्हाला डिटेल विचारत होतो तेलंगणाचं पण काम चालू आता याच्यामध्ये तपासल्या मोदीची संख्या कोणती जाती झालेली मोदीची संख्या तेलंगणाची तर हे आपण नंतर तुम्ही म्हटलं तर 33-34 तुम्ही हां, ते तपासलं महत्त्वाचं आहे. पाहिजे तुमच्यानुसार मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे या तपासल्या 33-34 तर याच्यामध्ये वाढली संख्या ते फार जुने आहे 1880मध्ये 1880 हे पण तपासणी आता सांगितलं की ही आकडेवारी आहे तपासणीची 31 लाखची त्याच्यात 20,000 सापडले अजून पूर्ण व्हायच्या पूर्ण चिन्ह आहे शाळेत स्कॅनिंग करणं खूप आरामशीर तपासायला लागतं आणि आपली ते काय झालं विदर्भात ते आला की मोठी नवीन तपासणी ते दिसतो हो ठीक आहे आता आपण 20,000 सापडले 20 हो ना ठीक आहे ना ते समजा नवीन विषय आहे ते तिथं हरकत नाही त्याला वेळ का लागला तपासायला पण आतापर्यंत 54 लाख म्हणजे सांगितलं सरकारने बरं सांगितलं भरपूर सांगतो का लहानाकडा नाही आहे आणि सरकारने डिक्लेअर केलं हो हो 54 लाख म्हणून देऊ बरोबर आहे भाऊ ते पत्र कमवून नाही दिलं 54 लाख आहे ना 54 लाख आहे ना आपल्याकडे माहिती सचिवाला आपलं तेवढं पण नाही प्रमाणपत्र ते कमवून नाही नाही प्रमाणपत्र मागणीवरच देता येईल ना आपल्याला मागणी त्यांना माहीतच नाही म्हणून तर मी तसा करतो आता कुणाला ज्याला गरज आहे त्यांना अर्ज तसा आपण तो त्याला माहीतच नाही हा आता वेबसाईटवर काल टाकले ना त्याचा आपण त्याला माहीत हा काल वेबसाईटवर नाही अपलोड केले आहे त्यानं आता मोबाईलवर पाहून त्यानं अर्ज करा आता आता हां अर्ज अपलोड भरपूर अगोदरच केलं अपलोड आताच केलं सगळं तुम्ही म्हटलं त्याच्या अगोदर आणि आता अधिक त्याला आपण प्रसिद्धी पण दिली का जाहिरात द्या का या वेबसाईटवर तुम्हाला नोंदी पाहता येईल पण बऱ्याच लोकांना माहीत नाही ना आपलं वेबसाईट आपलं म्हणणं काय आहे, आपण याच्यावर ठाम आहे याच्यात काय बदल आहे मी आता वाचतो मी काही अभ्यासकांनाही आणि अधिक चालू मी करतो सांगतोय म्हणजे तुम्ही ते माझं मुलगा भाऊ मी मी पण वाचतो त्यानंतर मी अभ्यासकालाही बोलतो उद्या त्याला बोलून घेतो याच्यावर सविस्तर आम्ही विचारचा करतो चांगली काय करतो पहिलं आमचं पूर्ण ऐकून घ्या आणि आमची मेहनत काय केली आम्ही कुठं कमी पडलो का ते सांगा म्हणजे आम्हाला आधी धावपळ करायला बरं होते त्यांनी कसे नाशिक येतील आता काढले शनी शंभर बक्षीस घेऊन देवी साठवड लसीकरण 1997 पूर्वीच्यामध्ये संस्थांकडून पोलीस रेकॉर्ड त्यांच्याकडील जुने रेकॉर्ड असं ई-मेल ही पण अधिसूचना उद्या काढत सकाळची गरज आहे तर ही पण आपण काढू अधिसूचना ते काढायलाच पाहिजे 27 डिसेंबरची हे आपण महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे हो पण हे नाही ते काढली काही अधिसूचना तुम्ही सांगितल्याप्रमाणे 97 डिसेंबरच्यात काय झालं हे अधिसूचना काढल्यानंतर ह्या आपण इतक्या घेतल्या तिचे पुरावे उत्तरेश्वर हे सगळे वाढवले इथपर्यंत हे 33-34 तुम्ही सांगितले होते खाणेसुमारी आणि इसमवर आणि हे सगळे आता त्याच्यात काय झालं हे सुटलं त्याच्यात गॅजेट नाही घेतलं
हा ग्रॅज्युएटच आहे ना, ग्रॅज्युएटच आहे. गॅजेट हां हे पहिले आपण ग्रॅज्युएटमधूनच प्रसिद्धी करतो ना मी. त्या दिवशी आता हा अधिनियमच होतो ना, उद्या हा लागू होऊन जातो, ग्रॅज्युएट होऊन जाते. हा पहिले हा जाहीर करतो ना, अधिसूचना होतो ना, पूर्ण आपण जाहीर करतो आणि उद्या हा कार्यान्वित करतो. तर हे पण पूर्ण आपण 12, 13, 14, 15 हे सगळे नवीन पुरावे आपण काढले. आणि आता ही एक अधिसूचना तुम्ही जर हे म्हटलं कोणती वेबसाईट आहे, तिसरी अधिसूचना संभाजीनगर आपली मी सांगितलं ते तीन अधिसूचना तुम्ही कॉलम आहे निघत आहे. त्याच्यात कॉलम आहेत बरेचसे वेळ जातो. हे पण अधिसूचना उद्या तुम्ही जर आपण म्हटलं तर आज जॉब करतो की ते तुम्हाला संदर्भात पाठवतो. म्हणजे अशा 3 अधिसूचना आता इलेक्ट्रॉनिक मुंबईत भेटता मला काय बरोबर तुमचा बी मी आता सरकार म्हणून आहे ना सध्या. आजचे दिवस काय उद्या सकाळपासून परत आमच्या दादा हे तुम्ही सांगितल्यानंतर ह्याची ते आहे काल भाऊला सांगितलं म्हणून झालंय 2 महिने झाले 8 जिल्हे चालू झालं आहे आणि उद्यापासून अख्ख्या राज्यात पुण्यात आता गुड्ड प्रवाह गेलेले पण जे तुम्हाला 2 महिन्यापूर्वीच सांगितलेलं आहे नाही पण त्याची जनजागृती केलं आता मुंबईला निघालात म्हणून चालू हे सगळ्या गावात सुरू आपण झालं. आता निघायच्या टायमाला 2 यांना मी 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं आता आम्ही यांना पुढला काय झालं 2-3 महिने काल माझ्या लक्षात आलं का खाली सहायचा सगळा प्रॉब्लेम सुरू आहे. हा मग मी आल्याबरोबर विभागीय आयुक्ताकडे बैठक घेतली आणि काल सगळं आता पूर्ण त्याचा एक परिपूर्ण कलेक्टर SP ॲडिशनल SP SDO वगैरे सगळं एक लिंक तयार केली आपण आणि आता याला खूप व्यवस्थित स्वरूप प्राप्त होतं. मला वाटतं हे फार मी माझ्या मतदारसंघात 3 महिन्यात 36,000 जातीचे दाखले 2 तालुक्यात वाटले आणि कोणाला कुठे जाऊ दिलं नाही, तालुक्यातही जाऊ दिलं नाही, शाळेतच सगळं शाळेतच दिलं. शेतू गीतू नायब तहसीलदार त्याच्या ड्युट्या लावून शिक्के मारून सगळं आपण केलं. काय ते तुमच्या तिकडचं ठीक आहे आमचं नवीन आहे आता राहिलेल्या लोकांचं आमच्या नोंदी असून सुद्धा काय ते नाही होईल ना ते भेटून आणि देतच नाही तर इथं आलं तर कोण येते एकदा जर मोदी असलं ना आलं का गेला काय बाप येऊ शकत नाही. इकडून त्याला निलंबित करू तो कोणी अधिकारी ना अडवला असे लई येत नाही एकच उदाहरण आलं माझ्यापेक्षा असे लई रासून देत नाही मुख्यमंत्र्याचे आदेश घ्या इकडं ते वरचा जो फॉर्म आहे ना तर तो ऑनलाईन आपण असं बी ऑनलाईन करतोच ना मग ते ऑफलाईनचं कशासाठी समजा पण मग 2 सह्या व्हायला लागल्या त्याच्यावर आपलं तहसीलदार साहेबाची आणि SDM साहेबाची त्या खाल्ल्या साहेबाला प्रॉब्लेम यायला लागला तुम्हाला काय दिलं नाही का त्यांनी? नाही दिलं ना का बरं? आणि ते घोरपडे साहेब आहे कोणतरी बाकी महाराष्ट्रात ऑफलाईन आहे सॉरी ऑनलाईन आहे कागद द्यायची गरज नाही इथंच फक्त कागद मागतात इथे याची सही आणा त्याची सही तालुका आणा. कुठला आंबड माणसाला खूप त्रास देतात कलेक्टर साहेब आहेत नाही ते कुठला तहसील आहे? आणि त्याचं म्हणणं काय आहे हे जे कुठेच महाराष्ट्रात आहे ना पुन्हा आलाय कसं करत असेल तर त्याला घ्या अडवून. तो म्हणतो मुख्यमंत्री आणि त्याच्यात काय म्हणणं आहे द्यायचं की जो ते निर्गम उतारा द्यायला आहे ना हे खोटा असू शकतो म्हणजे तुम्ही लिहून आणू शकता म्हणजे तर म्हणलं मग असं लिहून आणतेस का तर म्हणलं तसं जर काही असेल तर मग तुम्ही लेटर द्या त्याला एखादं नाही असे लई आहेत राज्यात लई आहेत म्हणून आता याच्यावरून बोलतो मी आता तुम्हाला याच्यावरूनच भाऊ आणखीनच समजून घ्या हे मी तुम्हाला आज सांगतो आम्ही वाचणार आहात उद्या आम्ही आमचे तज्ज्ञ अभ्यासक बोलविणार आहे. तुम्हाला निरोप पाठवा आम्ही याच्याबद्दल हे क्लिअर करतो असं लई आहेत आणि याचा काही उपयोग होत नाही आम्हाला हे बी सांगतो तुम्हाला आज सगळ्या सोयऱ्याचा कोणत्या दिवशी उपयोग होतो 54 लाख नोंदी येतात त्याचे प्रमाणपत्र दिलेत उदाहरणार्थ याचं प्रमाणपत्र दिलंय तरच याचा सोयऱ्याचा उपयोग होतो याला तुम्ही प्रमाणपत्रच नाही दिलं ते सोयऱ्याचा JR काढून उपयोग काय 54 लाख लोकांना तुम्ही जर नोंदी ज्यांच्या त्यांना जर प्रमाणपत्र दिले तरच याचा उपयोग होतो नाही तर होत नाही ही झाला नसतं आमच्यासाठी कागद फक्त आयुष्यभर आम्ही सांभाळून ठेवायचा अधिसूचना काढली एकाचाही फायदा होणार नाही इथं फायदा झाला तर इथं फायदा होतो तरच याला किंमत आहे नाही तर याला काही किंमत नाही आमच्या डोक्यात आत्तापर्यंत असं होतं 54 लाख नोंदी सापडल्या जे खरं आहे ते सांगतोय तुम्हाला आणि हे तुम्हाला मागेही मी फोनवर सांगितलं होतं आणि त्या मांजर सुद्धा सांगितलं होतं बरोबर आहे का बरोबर याचा फायदा कधी होतोय तुम्ही जर यांना आता ही प्रशासनाची चूक आहे त्यांना असं कोणी करत असेल आपण तर मग आता कारवाई त्याला करू आपण. हे झालं तुमचं आत्ता पण आमचं मत समजून घ्या भाऊ. हा, बरोबर आहे तुम्ही हे मत समजून घ्या याला किंमत कधी आहे याला प्रमाणपत्र दिलं तर
नसता हे वायाला जाते आमचं. नाही कसं आहे तुम्ही लक्षात घ्या, हा कसा आहे या कागदावरून याला जातीचं प्रमाणपत्र भेटतं याच्या सोयऱ्या लक्षात घ्या. कसं आहे हे प्रमाणपत्र काढणं हे चांगलीच गोष्ट आहे. आपण कधी काढली नाही तर याच्यावर जर कुंभी असेल तर याच्या सोयऱ्याला कुंभी भेटत नाही. कधी पण कधी याला हे मिळालं भेटल्या तर ना नाही, हे नाही, भेटलं गरज नाही, गरज नाही. यांना मिळालं तर तेच ना हे काय तर ह्या प्रशासकीय प्रत्येक प्रवेश तंत्रामध्ये निर्गम. 2, 3, 3, 4, 4, 10, 10 प्रवेश निर्गम हिरवा या तुम्हाला त्या काही सार्वजनिक भानगडी नाही. त्याला आपण वेगळ्या पद्धतीने सरळ करता येईल. उदाहरण नाही दिलं. 44 तरी देत नाही. नाही तुमचे ते आम्ही तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं खूप तुमचे तराव आहे ते दोन्ही पहिल्यापासून सांगितलं होतं ते थोडे अनेक कामं करण्यात आमच्याकडून जर त्यांना फोन केला तर कामच नाही करीत. थोडे बाहेर काढा. आमच्याकडून जर फोन केला ना कामच नाही करत. एक गरीबाचं काम आहे आता याच्यात नाही घेणार मी महाकाळ्याचं नाही करत ते रीतीनं असून सुद्धा. आमचा फोन केल्यावर तर तो मला कागदच फेकून देतो. आता कागदच फेकून देतो मी तुम्हाला तिथपर्यंत आहे तिथपर्यंत. तर ते पोरगं कालपासून इथे येते मुद्दाम आता हे विषय वेगळा आहे ते वेगळा आहे म्हणून घेत नाही मी. आता तुमच्या कानावर टाकणार होतो मी काय असा प्रकार करतो. त्याला सांगा ना तहसीलदाराला फोन लावा. असे काय करा याच्यासाठी एक तुम्ही आढावा घ्या. मला म्हणजे विषय भरकटायचा नाही म्हणून ते जे विषय नाही करत. प्रलंबित आहे त्याचा आढावा घ्या प्रलंबितचा आढावा आणि विनाकारण आवडलं असेल तर त्याला दाखवा, थोडंसा वचपा करा त्याच्यावर. ते बरोबर नाही ना. हे काही धोरणात्मक बाब नाही आहे, लक्षात घ्या कलेक्टर. ही प्रशासकीय बाब आहे ना. प्रशासकीय कारणास्तव अधिकारी एखादा जाणून मिळवत असेल तर त्याचा धमकी तुम्ही दिल्या पाहिजे. असे लय आहेत गेवराई सुद्धा आहेत महाराष्ट्रात सगळीकडे आहेत कारवाई असे. सुचवा त्याच्यावर. सगळीकडे आहेत असे. ते बीडचं तर नोटीस एक द्या. सांगितलं होतं मी ते लिहून घे एखादा सांगितलं होतं नाव. निलंबित झाला का सगळे त्याला तिथला पण येत अधिकारी असून सुद्धा रेकॉर्ड हो. मला वाचलं म्हणे मी वाचला आता मला जावा द्यायचं तेव्हा दे. नाही त्याच्यावर कारवाई करू ना आपण. हे लोकांच्या तक्रारी आहेत. त्यापेक्षा भाऊ मी तुमच्याकडे काल काय लावून धरलंय त्याच्यासाठी हे लावून धरलंय. तुमच्याकडे अधिकृत 54 लाख नोंद द्या त्यांना पत्र द्या. एक साधं लावून धरलंय आम्ही त्याच्यासाठी. हे असे फुटाने खेळण्यापेक्षा पत्र देतोय. शिबिर 100% हे प्रशासन काय अपलोड केल्यावर आता तुम्ही सांगा त्या हातातच आहे ना मोबाईलमध्ये. तरी पत्र देऊ तुम्ही म्हणाल तर पत्र द्यायला लावता येईल. त्या लोकांना जर पत्र दिले ना तुम्ही 100% त्यांची 24 घंटे नेमणूक करा त्या अधिकाऱ्यांच्या पक्षावर आणि प्रमाणपत्र द्यायला लावा. आमचा आपण याचा काय उपयोग करू होतोय. ज्या नोंदी सापडल्या का नाही त्याच्या नावानं आता फक्त ते वंशवाळ कळाले. आता ते राघवरावजी आहे त्याचं आडनावच नाही आहे. काय 5व्या पिढीपर्यंत जाणं लय मोठी गोष्ट नाही. हो ना. ते शोधायला थोडा वेळ लागेल ना. राघवरावजीचं आडनाव कळाले थोडं वेळ नाही लागणार का. पण ते मुगीतून मग काय केलं त्यांनी अधिकाऱ्यांनी. हा, तुम्ही लक्षात घ्या पुऱ्या विभागामध्ये 45 नोंदी जातीचे प्रमाणपत्र भेटले. आज 12,000 भेटले. मग माझा गैरसमज आधी तुमच्याकडे काढली. आम्हाला असं वाटलं होतं 54 लाख नोंदी मिळाल्या हे सरकारने सांगितलं म्हणजे प्रमाणपत्र दिले. आम्ही लोकांशी काय चर्चा करत होतो 54 लाख नोंदी सरकारने सापडल्या साधी सोपी गोष्ट नाही. आम्ही जनतेला सांगत होतो. आणि 54 लाखचे तुम्ही म्हणत असाल तर आपण त्यांना तहसीलदाराला हे करून देत आहे. ज्याच्या त्याच्या इकडे नोंदी आपण देऊन देतो पत्र देऊन. पण मी काय सांगतो ते तर पूर्ण होऊ द्या ना. आम्ही समाजात हे सांगत होतो वाटलं तुम्ही सगळे आमचं मार्गदर्शन बघा. 54 लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आहे. 54 लाख लोकांना राज्यातलं आरक्षण मिळू शकतं. गोरगरिबाचं कल्याण होईल ही आमची भाषणं आहेत. ज्या दिवशी मी ही काल तुम्ही याच्या अगोदर माहिती घेतली काल तुम्ही याच्या अगोदर 54 लाख नोंदीतून किती लोकांना दिली याची माहिती मी घेतली. तुम्ही सांगा किंवा मग नंतर मीही सांगतो. त्याची काय अडचण नाही. मला मी बी आकडा घातलाय देऊ. जर 54 लाख नोंदी सापडून तुम्ही जर एवढ्याशा नोंदी दिल्या असल्या ऐका ना तुम्ही आता तर आम्ही समाजाला सांगितलंय की 54 लाख मिळाल्या त्याला 4 बी मिळून द्या तरी 2 कोटी मराठा आजच आरक्षणात गेला असं आम्ही सांगितले. ज्या दिवशी शोध घेतलाय त्या दिवशी 54 लाख लोकांना प्रमाणपत्र दिलेलेच नाहीत तर मग याचा उपयोग काय. हे आम्ही काल तुम्ही याच्या अगोदर शोधले. आता मी बोलू का. मराठवाड्यात 30,000 नोंदीपैकी 12,000 प्रमाणपत्र दिले. अर्धे दिले ना आपण. महाराष्ट्राचा आकडा माझ्याजवळ नाही आहे. 12,000 दिले ना. अर्धे दिले ना. 30,000 नोंदीच्या पैकी 12,000 दिले ना. मराठवाडा 14,000 अर्धे दिले ना आपण. महाराष्ट्रातला आकडा तुम्हाला थोड्या वेळाने देतो आम्ही. असं नाही आहे काहीच दिले नाही असं नाही. काहीच दिले नाही का म्हणलो मी.
ना पण दिले ना आपण पाटील साहेब तुम्ही मारा लागत नसतं प्रशासनाचं कौतुक नाही करावं लागेल का? काय परिस्थिती नाही, हे तुमच्या पुढं कागद आहे, काय कौतुक त्याच्यात करणार ठोकू ना आपण त्याला ठोकायला आताच असले जातो जिथनं आमच्या वाटेल हे चालय एक कधी झालं काय म्हणतो 80 वर्षाचं मात्र रॅली आपण झालं ना आता आम्हाला आता खूप धरून कधी काळी आरक्षण मिळालंय बघा वाटायला लागलं आम्हाला कसलं आहे. तर ते बघून द्या ना, हे लोक मध्येच सह्या करणार तर कोणी काय करणार. याच्या अगोदरचा एक माणूस होता कोणीतरी त्याच्यात एक सहीवरूनच राहिलं बा. मंडल अधिकाऱ्यांनी ते सही केली, त्या तहसीलदारनं केली, त्या एडीएमने केली, ते कोण काय याचा तुम्हाला- पेशकार कोण असतोय कोणाला माहिती हो. तो मग मला जायची सोड मिळत तुम्ही का आढावा घ्या बरं जे प्रलंबित आहे नाही ना. जालन्याचंच नाही पुरं महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्राचाच आढावा घेतात. आता हे कलेक्टर इथं येतं का नाही तर सांगू बाकीचे तिथं सांगू. बहुत दुसरं असं एक लोकांची अडचण की दाखला असताना पुरावा असताना गृह चौकशी करतात, पुरावा नसताना गृह काही चौकशी. गरजच नाही आहे. आणि त्याच्यात पण काय त्यांनी केलं, आता तुम्ही याच्यातच वेळ आता घातला हे त्यांनी. एका म्हणून ही प्रकरणाचं वेळ काढत आली बसलं मुंबईला. ना तर वर्ष जाईल. तुम्ही लक्ष द्या. तुम्ही एक प्रकरण काढत बसाल तर इथंच आपल्याला तहसील करायला सुरू करा. नाही दोनच काम करा, लय मोठे नका करू. 54 लाखांना दिलेले प्रमाणपत्र द्या तर याचा फायदा आहे. आणि आम्ही याच्याबद्दलचा सगळा अभ्यास करतो. आता हे तुम्ही काही शब्द सरकारी आहे त्याच्यात आम्ही अभ्यासकाला आपण बोलतो. शिबिर घेऊन तुम्हाला काही सांगतो. मोठी गोष्ट आहे का ते सरकार शासन आपल्या दारी करायचं आहे तसाच हा केस. तसा हा प्रत्येक गावात घेऊ काय प्रत्येक विषय आहे. ठीक आहे लगेच म्हणा मराठवाड्यात तर आठ जिल्ह्यात करतोच आहे आपण. पण हे काम आम्ही तुम्हाला एक महिन्यापासून सांगत होतो करा. आता निघायच्या टायमाला करायला लागलं. आता उत्कुलची कुठे हालत झाल्या असत्या किती गरीबाचं कल्याण झालं असतं. आता होईल ना. आता काय 20 तारीख जवळ आली ना, आता काय घेता समजून घ्या. मला काय बोलायचं ते समजून घ्या. हे मी महिन्यापूर्वी सांगितलं होते पटापट करा. कुणी ध्यान नाही दिलं त्या टायमात. आता निघायच्या टायमाला ध्यान द्यायला लागले तर आता तुमचा प्रश्न काय आता इतकं लवकर कसं तुम्ही होईल. निघाले तरी ना महिन्याभर. निघायचं आव्हानच दिलं नसतं तर आम्ही काय ध्यान दिलं असतं. तुम्ही निघायचं आव्हान दिल्यामुळे ध्यान दिलं असतं. मग आता शेवटच्या टप्प्यात द्यायला लागले. तसंच असतं ते ताण लागल्यावरच पाणी टाकते का नाही त्याच्यात. आता व्हायना ना ते 2 दिवसात तुम्हाला अरे होतंय पण का ते मग? तुमच्यामुळेच होऊन आलं का नाही दादा. तुम्ही जर हे 20 तारीख दिली नसतं तर आम्ही गाडी आलो असतो. आम्ही झोपलो असतो मस्त. काय आम्ही तुमच्या शब्दाच्या तुमच्यामुळेच पुढं होत आहे नाही ना. तर मी जाहीर हे शब्द सांगतो नाही 20च्या हे सगळं करा. नाही, वीसच्या आत असं आपल्याला त्यांना माहिती देता येईल तुझी भाव जातीत नोंद सापडली एवढं देता येईल. एवढं देत आहे. जेवढं होते तेवढंच सांगू आम्ही. हे तुम्हाला ते लागेल तर आज इथंच रात्रभर थांबून सांगायला तेच काम करतो आम्ही. नाही, तेच करायला नाही का? लागणार आहे. तुम्हाला 20च्या अरे आधी आपण करायला नोंद लागणार. तुझी नोंद सापडली भाव एवढं देतो. त्यानं अर्ज करणं त्याचं काम आहे. हा, ते नका आता करू करणं देऊ. त्याचं काम आहे. आता तुम्ही अर्ज करायला लावता आणि त्याला आता मी महिन्यापूर्वी सांगितलं म्हणतो ना. हा, आता ते तेवढं सहन करावं लागेल ना. तेवढं सहन नाही केलं तर कसं होईल. आता सहन केलं ना तुम्ही 42 पण वर्ष सहन केलं. आता एक एवढंच शेपूट राहिलं ते सहन करून टाका. हे तुम्ही मोठं हत्ती काढलं ना याच्यात तुम्ही म्हणतो तसंच झालं ना. तुमचा झालं पण एक आता- शब्द नाही सोडला त्याच्यात. पण झालं कधी आता निघतात. तुमच्यामुळे झालं ना ते आपण आग्रह. ते आता मिळालं ना तरी बी तुम्ही सांगा किती लढले किती मोर्चे निघाले झालं का काही. तारीख मोडत नाही भाऊ. तुमच्यामुळेच झालं ना ते आखरी. अहो, आम्ही कुठं अमान्य केलंय. तुम्ही सांगा तुम्ही हे केलं नसतं झालं असतं का हे. आपण निघायच्या टायमाला तलाठीचं नाही फिरत जाय गावात. आता तर पुरी समिती फिरून आली. अख्खा महाराष्ट्र त्याच कमी आहे उठला सुटला. आता आम्ही 23 तारखेला बीडला सांगितलं मुंबईला जाणार आहेत. म्हणले तुम्हाला येऊ देत नाहीत. सगळं क्लिअर करतो आम्ही तोवर. आताशी क्लिअर करायला लागेल निघायच्या दिवशी. ते आमच्या पाण्याच्या बाटल्या बॉक्स सगळं धान्य कोठरा आल्यावर आता सगळं साहित्य आलं. आता म्हणजे लगेच करू. आता 2 दिवसात होईल का तुम्हाला. सरकार होते नाही हे बघा तुम्हीच सरकार तुम्हीच म्हणता ते सरकार तसं आहे म्हणलं 20 पर्यंत नंतर तरी कसा न्याय मिळणार हे आम्हाला. अंदरून नाही ना बाहेरून आहे ना. अंदर असतो तो बघा. नाही का? तुम्ही आतून द्या बाहेरून द्या पण आम्हाला द्या. आम्हाला द्या. आम्हाला विचार द्या असं म्हणणं आहे. आपण नोंदी देऊन नाही, प्रमाणपत्र द्या बघा, सरकारला पळायला प्रमाणपत्र नाही देत आहेत. काय का नाही मग प्रमाणपत्र? नाही थांबवत आम्ही. मग काय? नावीला द्या म्हणजे याचं काय करावं मग. म्हणजे प्रमाणपत्र आता कसं शक्य आहे? तुम्ही पहिले हेच मागत होते. हा हे कशासाठी मागत होतो. 54 लाख लोकांना तुम्ही प्रमाणपत्र दिलेत म्हणून मागत होतो. तुम्ही त्यांना काहीच दिलं नाही. मग हे कागद काय आम्हाला घरी नेऊन अर्ज शेळ्या खायला केल्याशिवाय प्रमाणपत्र देता येणार नाही. त्याला अर्ज कुणाला जातीच्या प्रमाणे दाखल्याची गरज होती त्याला कसं देता येईल. लागल्या. तुम्ही लोकांना सांगितलंच नाही तुमचं नोंदणी झाली म्हणून तर लोक नाही अर्ज नाही करतील. नोंदी झाल्यावर देऊ ना आपण. नोंदी कधी होणार आहे? नोंदीचं देऊ ना त्याला. नोंदीचं होणार आहे? आपण लगेच देऊ. कधी 2 दिवसात 2-3 दिवसात. नोंदीचं द्या प्रमाणपत्र द्या ना त्यांना. प्रमाणपत्र अर्ज दिल्याशिवाय नाही देता येईल. पण तुम्ही त्यांना सांगितलंच नाही ते अर्ज कुठून देईल. आता ते सांगण्याचं काम करतो ना आपण. पण आता आम्ही निघाट टायमाला म्हणजे आम्हाला जाऊन द्यायचं नाही मुंबईला गरीबाचं कल्याण करा. असाच अर्थ होतो ना याचा. गरीबाचं कल्याण इथं बसूनच होते ना. कुठं इथं बसूनच इथं व्हाय ना म्हणून तर आमची होते ना धावपळ इथे झाली. बसून हे पुरं सगळं सरकारच काय इथं आलं तर आता काय?
सरकारी निघायच्या दिवशी येतोय मी मरण का त्या दिवशी येतोय म्हणजे नाही का 9-10 दिवस उगल्यावर पाणी प्यायचं मी जेव्हा बरगाड्या वाकाच्या माया तेव्हा येते इथं बी आणि तिथं ते आता निघायच्या टायमाला यायला लागले आता म्हणणार तुम्ही साधं सांगणार की आता होत नाही 2 दिवसात होत नाही मग आम्ही काय करावं नाही अर्ज करायला लागेल अर्ज केल्याशिवाय प्रमाणपत्र भेटणार माहित नाही ना भाऊ तुम्ही नाही पण आम्ही नोंदीचं देतो ना 2 दिवसात 2-3 दिवस हे महिन्यात म्हणलो होतो ना मी तुम्हाला मागच्या तेवढं चूक झाली ते आता आम्ही सरकारकडे आज मी थोडंच माफी म्हणलो मागतो नाही नाही माफी नका मागू आम्ही काय तुमचे रोष नाही व्यक्त करत नाही का आम्ही रोष व्यक्त नाही आता करत आणि केला एका बी नाही. करायला पाहिजे तर सरकारनं या कागदाचा हे उपयोग होत चिवटे नाही कसे आहे चिवटे मला एखाद्या वेळेस फोन करते तुम्ही या म्हणते पासून सांगितलं असतं तर आपण इथं येऊन बसलो हे असतो तुमच्या ऐकत. तोंडावर सांगितलंय मी हा. नाही हे नव्हतं माझ्याकडे 54 लाखाचं मलाही माहित नव्हतं मग आता काल परवा माहित झालं नाही मग त्याचा उपयोग काय आम्हाला त्या नोंदी मिळून उद्या त्याला जर म्हणले आता तुम्ही म्हणता का नाही तर आपण ते सगळे जे पुरावे सापडले त्याच्या घरापर्यंत पोहोचून त्याचं काम करू अर्ज त्याला द्यावा लागेल तेव्हा त्याला प्रमाणपत्र भेटेल. हे आज एका रात्रीतून 54 लाख लोकांना उद्या सकाळपर्यंत सांगा की तुमच्या नोंद निघाल्यात म्हणून ते परवा त्याला अर्ज करते 20च्या आत अर्ज आज करते रात्री तुम्ही एका रात्री मग 1 महिन्यात सांगितलं होतं मी आधी एका रात्री शक्य नाही आणि 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. असा जातीचा दाखला अर्ज न देता येईल असं कसं काय? नवीन प्रथा कळणार आहे तुम्ही काही सांगता राव तुम्ही प्रत्येक प्रथा आता प्रथा पहिल्यांदा प्रथा असं हा, हे काही नका बोलू असं बोलण्यात काही अर्थ देता येईल नाही. असं काय ते जरांगे पाटील पण का बोलू देता येईल तुम्हाला डिक्लेरेशन देऊन तुम्हाला एक प्रिलिमिनरी देता येईल मला प्रमाणपत्राची गरज नाही तरी मी घेणार का अहो अर्ज हा अर्ज करावा लागेल ना दादा प्रोसेस आहे ना हे ते काम आपण साधं काम तुम्ही असं कसं काही पण ज्यांच्या नोंदी मिळाल्यात ना त्यांना आज कळवा तुम्ही काय म्हणता अर्ज न आज देता कळवा उद्या त्याला प्रमाणपत्र तो द्या. अर्ज करीत घ्या बाबा, मला विरोध करतो आम्ही. तुम्ही करतो, शिंदे साहेबांना सांगून देतो पहिले करून टाका म्हणून सोयीचं काम आहे असं करा. बरं भाऊ यार शेड्यूल लाईन मध्ये नाही नाही भाऊ इकडे बघा जाऊ द्या ती चर्चा भरकटल मला नाही जाऊ द्या तुम्ही जे 54 लाख नोंदी आहेत यांच्या रात्रीतून लोकांना सांगा तुमच्या नोंदी आहेत ती उद्या त्याला अर्ज करेल तुमच्याकडे यंत्रणा गावली वगैरे आत्ता तलाठी ग्रामसेवक तुमच्या गावात आहेत महाराष्ट्रभर तुम्हाला काहीच करायचं काम नाही रात्रीतून फक्त जेवढ्या नोंदी मिळाल्या त्याच्या घरी जाऊन सांगा ग्रामपंचायत मध्ये 2 दिवस तरी द्यावं लागेल 2 दिवस ही काय 2 दिवसात हे होतच आहे ना दादा ठीक आहे करा विचार प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात नोंदी लागणार आहे नाही आता तुम्हाला हो म्हणा तुम्ही मग आम्हाला डाटा नव्हती दाटा नाही तुमच्याच भरोश्यावर तुम्ही काय चाललंय म्हणाल तुम्ही काय का हो काल तर सांगितलं होतं बाकीचं कमी येणार रात्र मग. आता आम्ही 2 दिवस लागेल ना 2 दिवस तर लागेल ऐकत जा ना आमचं बी तुमच्याच भरोश्यावर सुरू आहे मग बाकीचे कमी नाही येणार महाभरोश्यावर बाकीचे कमी नाही येणार तिकडं महाभरोश्यावर टाकलं तर बांधावून तिथे बाकीचे नाही तिकडं नाही वादा होऊन देत मराठी तिकडे वादा यांचेच वादे होणार आहेत मग मराठीला फसेल मी काय करतो 2 दिवसात आपण मी आता लगेच बसू आपण आयुक्ताकडे आणि महाराष्ट्राचं आणि ते सचिवाशी फोन करा एक VC पण घेत आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सीएम साहेबांना हो ते बाहेर बोलणार यांचं उद्या मग आपल्या बाहेर बसून आता आता मी जाऊ का गावले मग हो तुम्ही जावा हां. मी आज हे वाचतो मी अभ्यासक बोलवतो मग कारण आता त्याच्यात हे असले ते काय महाअधिनियम सरकार हे शब्द म्हणून आले, हे याचं मला का कळत आंदोलन म्हणून याचं तुम्ही एक फोन करून द्यायचा मला सरकार म्हणून याचं का आंदोलन म्हणून याचं नाही. 20 तारखेक होतं सरकार म्हणून त्याच्यानंतर आंदोलन 20 तारखेचं अगोदर झालं तर कारण ते आम्हाला जर भांडताय ना तुम्ही आंदोलक आल्यावर आम्हाला गप्प बसायला लागतं. सरकार म्हणून आल्यावर आम्हाला नाही भांडलं तर चालते काही वांधा नाही तुम्ही समाजासाठी लढता, भांडलं तर काय ते आम्हाला काही वाईट त्याचं बी नाही. नाही भांडत 1 महिन्यापूर्वी सांगितलं तुम्ही होतं. समाजासाठी भांडता स्वतःसाठी भांडताय का नाही, भाऊ, मी त्याच्या चुकीचं आम्हाला काही वाईट वाटत त्या शब्दावर खुश का झालं तुम्ही परवा की आता हे जुळायला लागले पण या शब्दाचा उपयोग होत नाही हे आपण कधी जुळायला लक्षात लागलाय आलं? ना जुळायला लागलाय ना दंडाला जुळायला लागलाय ना अरे मराठ्या टायमाला तुम्ही सलान लावताना आधी लावायला काय झालं तुम्हाला लागानंतर वाहने शिरा दाबल्यानंतर वाहने सगळ्या चिटकून गेल्यात मसाले इथं. हॅलो नंतर लोक काय उपयोग तुम्ही माणूस जीवन देतो पाठवलं ना? ठीक आहे, ठीक सलान लावा ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ते मला त्या काँग्रेस सचिव आहे ना महसूल सचिव त्यांना देवरांना फोन करा हा हा तुमचं नाव सहित सांगतो मी आता हे 1-2 महिन्यापूर्वी हो चिमटे साहेब ऐका. महाजन साहेबाला सांगितलेलं गिरीश महाजन साहेबाला या नोंदीच्या बद्दल तुमचे ते मुंडे साहेबाला सांगितलेलं उदय सामंत साहेबाला सांगितलेलं घुमरे मामाला सांगितलेलं आणि फोनवर भाऊ तुम्हाला सुद्धा सांगितलेलं या 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वितरित करा ते अर्ज करावा लागेल ना 1 महिन्यापूर्वी सांगतो आजचं नाही हा तर आता अर्ज केल्याशिवाय नाही होणार अर्धे दिले ना आपण अर्धे कुठे दिले 54 लाख 30 हजार ते पण आकडे ते पण अर्धे झाले असे हो दादा, सरपंच. मराठवाड्याचं गॅजेट घेऊन टाका सगळ्यात मराठी कोण देत त्याच्यात ते हे द्यावं कॅमेरा
फोटो काढून देतो तुम्हाला वाचायला पाहिजे. मराठवाड्याचं गॅजेट घेऊन टाका असं पाठवा ना. येऊन तुमचा नंबर आमच्याकडे फोन तसं माईक नाही आयफोन आहे ना आयफोन आहे आमच्याच मोबाईलवरून आमच्याच मोबाईलवरून फोटो काढ राहिले. तुमचा आला मोबाईल स्ट्रॉंग होऊन जाईल. मला नाही वाटत भाऊ तुम्ही आम्हाला स्ट्रॉंग होऊन देता म्हणून सरकार म्हणून. सरकार म्हणून अहो मला एवढं तर आता तुम्ही काय आणलं तुम्हाला तुम्ही सांगा. येत नाही ना रे बाबा. दादा मी काढतो. आमचं तर मोबाईल आहे मग बाहेरून त्याच्यात काहीच येत नाही. नाही, आपण आता दिवस तुम्ही यायच्या अगोदर सांगितलं त्याच्यामध्ये आहे ना भाव भावकी म्हणजे नावाची असा आणि इथे पण देता येतं आहे चांगले बघून. आणि तुम्ही म्हणजे आणि याच्या अगोदर आम्ही वकिलांना विचारलं ना आपण काही याच्यातला हुशार माणूस नाही आहे. आणि अधिकारी ना सगळा वकिलांना विचारलं 4 वकील होते काल. एजींना विचारलं. हे मी तुम्हाला पाठवून देतो तुमच्याकडे पाठवून. मग आता आम्ही काय करू मला जे काही हे त्याचे ते गुणगुण हां असतील. हे पण सगळं ठेवून आम्हाला वाचून द्या. हां, एक-एक काय देतो. काय केलं, काय 27 काय तारखेचा. नाही. लयच कुठे आणून होते ते हळू फक्त जाहीर नाही करावं लागेल सगळं. जाहीर नाही करीत आमच्यावर ठेवलं. हे झाली ना अधिसूचना जाहीर. आज होईल आज. तोवर आम्ही आमचंच वाचतो भरोसा देतो आम्ही. नाही उद्या कन्फर्म जाईल. वीज होता नाही. किती अर्ज केले किती हे ते आहे ना त्याच्यात ते एक पहिलं पान दिसेल. भाऊ मराठवाड्याचं गॅजेट घेऊन टाका कारण सगळे कुणबी आहेत. ते आता अधिसूचना घेऊन घेऊ ना ते घेऊन घेऊ ना गॅजेट. नवीन अधिसूचना घेऊ त्याच्यात घेऊ. ते लागू करून टाका. फोल्डर दे ना. गॅजेट आहे ना आपल्याकडे कधीचं गॅजेट पुढे 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 आत्ता आपल्याकडे त्याचं गॅजेट पुढे मग त्यांचं नाव दिलं. आई बापूस तिथं असेल नसेल तर आमचं घेऊन जा. गॅजेट आहेत ना हैदराबाद करून तुमच्याकडे आहे ना कोणतं घ्यायचं? शासनाकडे असेल ना गॅजेट हैदराबादचं. दादा आजची पण 81 प्रकाशित 84. आणि 1919 पण भाऊ महिन्यापूर्वी सांगितलेलं हे तुम्हाला मान्य सुद्धा. मला 54 लाख लोकांना प्रमाणपत्र नाही भाऊ याचा उपयोग होत नाही. तुम्ही एक माणूस म्हणून समजा घ्या सरकार म्हणून बाजूला तुमच्याकडे नोंद असेल तुमच्याकडे जर नोंद असेल आणि तुम्हाला जर प्रमाणपत्र तुमच्या शब्दाप्रमाणे 2 दिवसात आपण त्यांना तुमची त्याला 2 दिवसात आहे का सरकारने तुमच्या हातात दिले 2-3 दिवस आणि आता हा का समजा यांना बोलायला तेव्हा ती एकूण एकच झालं ते तुमच्या हातात दिलंय तोवर त्यांना सांगा आज रात्री सूचना काढा. आणि ग्रामसेवक तलाठी सगळे घरी येत सगळे घरी येतं त्यांना गावात जाऊन सांगा नोंदी मिळाल्या लोक अर्ज करते. महाराष्ट्राचे करायला लावून मराठवाड्यात कवर घेतात. याच्यात ते आहे का नाही याच्यात ते वंशवळ्याने ते आडनाव सापडत नाही ना ते त्याच्यानं आपल्याला एक समिती तयार करावी लागते. तुम्ही लक्षात घ्या मगाचं हे बघितलं ना, इतकं सोपं नाही राघव आहे. कुणाला आडनावच विचारलं नाही. तर काय आडनाव नाही आहे ना ते वंशवाढ तयार करणे ते काढणे त्याला ते देणे काम करायला लागलं लय सुट यांना लय कटाळा यांना नाही. ते काय असून द्या ना ते काय आता ते पत्र दिलं ना आता तुमचं एका गावात तर काय आहे गावाचंही नाव नाही आलं फक्त रामदास आलं. हम्म. मग त्याच्यात एक काहीतरी खुर्द का असं आलं मग त्याच्यातून ते शोधत इथपर्यंत एवढे बारीक शोध ते लिहिणारा बी कसा होता कोणाला माहित वर्गमित्र असल्यावर नुसते नाव केली त्याने आडनाव टाकायची आणि ते आपल्या हातात दिले वाचत आहे आणि काहीच व्हाय नाही. ते तुमच्या इकडे काय झालं विदर्भात कोतवालच्या बुका आहे गावागावात आणि जन्ममूर्तीची नोंद आहे. मराठवाड्यात कोतवालही नाही कोतवाल बुकही नाही जन्ममूर्तीची बुक नाही त्याच्यामुळे लई प्रॉब्लेम आहे. बहुतेक 54 लाख नोंदी आहेत ना त्याला अधीक्षित करा आज रात्री. पण हा बरोबर आहे प्रादेशित करू पण त्याच्यात काही नोंदी अशा आहे भाऊ का आडनावच नाही आहे गाव आहे आडनाव त्यांना राम पहिला आडनाव लिहित नव्हते आणि ते कटाळा करत होते लिहायला. दुसरं दादा तुमचं सगळ्यांचं तसं हे आहे. बघा ना, काय झालं 17-18 तारखेला त्याला आपल्या जात प्रमाणपत्रासाठी सगळ्या गावच्या ते कालच दिले नाही आजचं आजचं आत्ता हा ना काल दिलंय ना आत्ता लिहिलंय ना. अर्धा तासापूर्वी काढलं. ते आपण रात्री लिहिलेलं 17-18 तारखेला. पण ही विशेष मोहीम कशासाठी राबवायला लागली तुम्ही प्रमाणपत्र देण्यासाठी नाही अर्ज तर घ्यावं लागतं ना ते. अर्ज घ्यायला गावात भरून घ्यायला लागले ना
त्याची गावात अर्ज भरून भेटतात ना बरोबर. शिबिर लावले शिबिर लावले आणि अर्ज भरले गावातच भरून भेटतात. आता हा 100 ना उद्याच ना आणि त्याच्यात कॅम्प लावायचा. हा ना 50 गावातच आहे 50 गावातल्या मध्ये त्याला कोतवाल बोलवून त्याची नोंद मिळाली त्याला सांगा ना आज रात्री नवीन आदेश काढा महाराष्ट्रासाठी काढा हो मराठवाड्यासाठी करू नका तुम्ही तुमचं आपलं जमायचं नाही का पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात करता येईल मी महाराष्ट्रासाठी सांगितलं ते काय मागत इथे किती नोंदी आहेत इथे मराठवाड्याचे मुद्दाम नोंदी सापडेल नाही आता हे पण आपण करतोय तुम्हाला गॅजेट देतो आता फिरून आम्हाला मग गॅजेट लागू करा जातीपाती पडलंच नव्हतं मग काही हं. आपलं अपंगन शेतकरी 265 हा ना 265 2884 असं 265 64 65 2884 67 नाही 264 हे 64 त्याच्यावर संख्या दिली. मला इंग्लिश येत नाही ना भाऊ सगळी संख्या. पण ह्या नोंदी काय याच्याचे पुरावे आहेत गॅजेटच पुरावा झाला ना हे का हेच ना रिटर्न गॅजेटला पुरावे असते ते is now applied गॅजेटच पुरावा आहे ते confined to the military families of the country. The condition of त्याच्यामध्ये कसं आहे बच्चू त्याच्यामध्ये नेहमी सांगतो. ते सांगतो त्याला सांगून देण्यात मोबाईल करतो त्याने बरोबर सांगतो याच्यामध्ये ही संख्या 1884 प्रत्येक जातीची गणना केली. एक फारशी माणूस असेल तो पण नाही तो तिथल्या लोकलचा आहे तो मायग्रेट झाला ते पण बरोबर आहे. याच्यामध्ये कुणबीची संख्या दिली मेल आणि फिमेल पण याच्यामध्ये मराठा एक पण दिला. कुठल्या मराठा हां कुठं म्हणजे एक पण मराठा एक पण नाही. सगळे कुणबी हे कुणबी गेले पुढे आणि आज मराठी झाली कशी हे सगळे जे काही आहे ना, ते गॅजेटच मला पुरावा आहे ना तुम्हाला गॅजेटच पुरावा पुन्हा याच्यामध्ये बाय हेरिडिटरी ऑक्युपेशन फार्मर्स अँड डीलर्स ऑफ सॉईल आर आणि दोन्ही मुख्य पदार्थ आणि हे वगळलं सर ई गॅझेटियरमध्ये आमच्याकडे पुस्तके म्हणून शासनानं वगळले शासनाचे ई गॅझेटियरमध्ये शब्द काढलं